आज आमच्या इथं वेळेत या ठिकाणी दीपक भाऊ आले. त्यांनी आम्हाला शबरी माताविषयी काही माहिती दिली, फॉर्म भरले. शबरी माता सहकार्य योजना आहे. आठवड्याला 10 रुपये व्यक्तीस भरायचे. या योजनेचा लाभ घ्या. या योजनेचे फायदे: गरोदर महिलांसाठी डिलिव्हरीचा खर्च मिळेल. आजारी व्यक्तींना हॉस्पिटलचा खर्च मिळेल. आदिवासी शेतकरी यांना शेतीसाठी मदत. पशुपालन, शेळी पालन व मत्स्य व्यवसाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य केले जाईल. घर जळाल्यास घर बांधण्यासाठी खर्च दिला जाईल. वीटभट्टी कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. या योजनेमार्फत दरवर्षी 101 लग्न सोहळा केला जाईल. गरिबांना, आदिवासी बांधवांना पावसाळ्यात धान्य व किराणा वाटप केला जाईल 2 महिन्याचा. महिलांसाठी शिलाई मशीन वाटप केली जाईल. या शबरी मातेच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदस्य होणे गरजेचे आहे. या योजनेत जास्तीत जास्त सदस्य जोडले जावे व शबरी माता सहकार्य योजनेचा लाभ घ्यावा. शबरी माता जयंती व एकलव्य जयंती महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी या योजनेचा खर्च दिला जाईल. तर आज आपल्या नगर तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात या ठिकाणी ताईंनी आज बोललेले आहेत आणि या ठिकाणी मी स्वतः वैयक्तिक आलोय आणि ह्या योजनेचा लाभ पूर्ण महाराष्ट्रात सर्व आदिवासी बांधवांनी घ्यावा एवढी नम्र विनंती करतो. जय शबरी माता, जय एकलव्य.